कल्पना करा, एखादा माणूस आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावून 10 वर्ष कोर्टाच्या पायऱ्या झिजवतो. तो मोठ्या कष्टाने फायलींचे मोठे गठ्ठे गोळा करतो आणि अत्यंत आशेने हायकोर्टात जातो. हां, आणि हे अगदी साहजिकच आहे. एवढी वर्ष लढल्यावर कोणालाही अपेक्षा असतेच. हो ना, त्याला वाटतं की आता एक मोठा न्यायाधीश त्याचे सगळे कागदपत्र, त्याचे सगळे पुरावे अगदी बारकाईने तपासेल. पण तिथे गेल्यावर न्यायाधीश स्पष्टपणे सांगतात की मी या पुराव्यांकडे आणि तथ्यांकडे बघणारच नाही. बापरे, हे ऐकल्यावर तर कोणत्याही सामान्य माणसाच्या पायाखालची जमीनच सरकेल. अगदी एखाद्या भयानक स्वप्नासारखं वाटतं नाही. पण सर्वोच्च न्यायालयाच्या 2026च्या एका अत्यंत महत्त्वाच्या निकालानुसार कायदा असाच काम करतो. होय, हेच वास्तव आहे आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच लोक कनिष्ठ न्यायालयातून हायकोर्टात अपील करतात, पण तिथे त्यांच्या पुराव्यांकडे आणि तथ्यांकडे चक्क दुर्लक्ष का केले जाते, हेच आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. या अत्यंत गंभीर पण दुर्लक्षित विषयावर सविस्तर चर्चा करणं आज काळाची गरज बनली आहे. न्यायव्यवस्थेच्या पायऱ्या चढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या प्रक्रियेमागील कायद्याचा मूळ गाभा समजणं आवश्यकच आहे. आता बघा, जेव्हा एखादा माणूस खालच्या कोर्टात केस हरतो, तेव्हा त्याच्या मनात एक नैसर्गिक संताप किंवा अस्वस्थता असते. अगदी बरोबर. तो निराश झालेला असतो. तो विचार करतो की खालच्या कोर्टाने माझ्या पुराव्यांकडे नीट लक्ष दिले नाही. मग तो मोठ्या आशेने हायकोर्टात जातो. पण तिथे गेल्यावर त्याला अचानक कळतं की हायकोर्ट तर त्याच्या पुराव्यांवर चर्चाच करत नाहीये. हां, तिथेच खरी अडचण सुरू होते. मग हे ऐकल्यावर साहजिकच धक्का बसेल. असं का होतं? म्हणजे न्याय मिळणं म्हणजे सत्य शोधणं ना? मग तथ्य आणि पुरावे बाजूला ठेवून सत्य कसं शोधणार? तुमचा हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. आणि नेमकी इथेच आपल्याला दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 मधील सेक्शन 100चा संदर्भ घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. एक मिनिट, 100 म्हणजे नक्की काय सांगतं? कायद्याची ही तरतूद प्रामुख्याने सेकंड अपील म्हणजेच द्वितीय अपीलाबद्दल बोलते. याचा अगदी सोपा अर्थ सांगायचा तर हायकोर्ट फक्त सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉवर सुनावणी करते. सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे प्रश्न? हो, म्हणजे कायद्याच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवरच सुनावणी होते, तथ्यांवर नाही. आता पाहणाऱ्यांच्या मनात येईल की याचा सामान्य नागरिक किंवा शेतकऱ्याला होणारा फायदा काय? हो, फायदा काय यात आपला? तर याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की यामुळे कोर्टाचा अमूल्य वेळ वाचतो आणि कायद्याचा नेमका आणि योग्य अर्थ लावण्यावर भर दिला जातो. जर हायकोर्टाने पुन्हा नव्याने प्रत्येक पुरावा तपासला तर न्याय प्रक्रियेला कधीच अंतर राहणार नाही. अच्छा, म्हणजे एकच गोष्ट परत परत करण्यात अर्थ नाही. अगदी बरोबर. इथे क्विक फॅक्ट सांगते. कायद्याच्या भाषेत खालच्या कोर्टाला कोर्ट ऑफ फॅक्ट्स म्हणतात आणि हायकोर्टाला कोर्ट ऑफ लॉ म्हणतात. कोर्ट ऑफ लॉ पण कायद्याच्या प्रश्नांवर सुनावणी करते. यामागची खरी विचारसरणी काय आहे? म्हणजे हायकोर्टाला तथ्य तपासण्यात काय अडचण आहे? कागदपत्रे तर त्यांच्या समोर पण असतात ना? कागदपत्रे नक्कीच असतात, पण काय आहे ना, न्यायदान फक्त कागदांवरून होत नाही. खालच्या कोर्टाचा न्यायाधीश जेव्हा सुनावणी घेतो तेव्हा तो साक्षीदाराला प्रत्यक्ष पाहतो. बरोबर. जेव्हा उलट तपासणी होते तेव्हा साक्षीदाराच्या चेहऱ्यावरील भाव, त्याचा घाम, त्याचा अडखळणारा आवाज या सगळ्या गोष्टी खालच्या कोर्टाचा न्यायाधीश प्रत्यक्ष अनुभवत असतो. हायकोर्टाकडे फक्त त्या साक्षीचे छापलेले कागद असतात. बापरे, हा मुद्दा तर कधी डोक्यातच आला नाही. हो ना, कागदावरून माणसाचा घाम किंवा खोटेपणा कसा दिसणार? म्हणूनच ज्या कोर्टाने प्रत्यक्ष सुनावणी घेतली आहे त्यांनी ठरवलेली तथ्य अंतिम मानली जातात. म्हणजे हायकोर्ट फक्त हे बघतं की खालच्या कोर्टाने कायदा बरोबर लावलाय की नाही. अगदी तेच. हायकोर्टाचे काम फक्त खालच्या कोर्टाने कायद्याचा अर्थ लावण्यात काही मोठी चूक केली आहे का हे बघणे आहे. पुराव्यांचे पुन्हा वजन करणे हे त्यांचे काम नाही. अरे वा, म्हणजे हे अगदी क्रिकेटच्या पंचांसारखं झालं. क्रिकेट कसं काय? म्हणजे बघा, मैदानावरचा अंपायर प्रत्यक्ष डोळ्याने बघून LBW देतो आणि जो थर्ड अंपायर असतो तो फक्त टीव्हीवर बघतो. तो फक्त एवढंच तपासतो की नियम पाळले गेले की नाही, जसे की बॉल रेषेच्या आत होता की बाहेर. क्या बात आहे, अगदी अचूक उदाहरण दिलत. हो, तो मैदानावर येऊन स्वतः अंपायरिंग करत बसत नाही. खालचं कोर्ट तथ्य बघणार आणि वरचं कोर्ट कायदा बघणार. अगदी असंच चालतं. समजा आपण जमिनीच्या ताब्याबद्दलचा एक किस्सा घेऊया. एखाद्या शेतकऱ्याच्या 7/12 उतार्याशी संबंधित वाद आहे
आणि कोणीतरी 10 वर्षांपासून जमिनीवर कब्जा केल्याचा दावा करत आहे. आता अशा परिस्थितीत खालच्या कोर्टाने काहीतरी निर्णय दिला असेल तर तो शेतकरी हायकोर्टात गेल्यावर तिथे नक्की काय होईल? हे उदाहरण या विषयाला समजून घेण्यासाठी खूपच समर्पक आहे. हे उदाहरण आपण पुढे नेले तर इथे आर्टिकल 65चा थेट संदर्भ येतो. एक मिनिट थांबा. आर्टिकल 65 म्हणजे नक्की कोणत्या कायद्याबद्दल बोलतोय आपण? हा संविधानाचा भाग आहे की दुसरा कोणता कायदा? कारण कायद्याच्या या तांत्रिक शब्दांमध्ये अनेकदा लोकांचा गोंधळ उडतो. अत्यंत योग्य प्रश्न. हा संविधानाचा भाग नाही, तर आपण लिमिटेशन ऍक्ट म्हणजेच मुदत कायदा 1963च्या आर्टिकल 65 बद्दल बोलत आहोत. अच्छा, मुदत कायदा. हो, या कायद्यानुसार मालकी हक्कासाठी किंवा ॲडव्हर्स पोझिशनसाठी 12 वर्षांचा निरंतर कब्जा लागतो. आता बघा, खालच्या कोर्टाने सर्व कागदपत्रे, साक्षीदार आणि पुरावे तपासून तो कब्जा 10 वर्षांचा आहे की 13 वर्षांचा हे एकदा ठरवले असेल तर हायकोर्ट ते पुन्हा मोजत बसणार नाही. म्हणजे हायकोर्ट ती फाईल उघडून पुन्हा दिवस आणि वर्षे मोजत बसणार नाही का? अजिबात नाही. हायकोर्ट फक्त एवढंच बघेल की या परिस्थितीत मुदत कायदा काय सांगतो. जर खालच्या कोर्टाने 10 वर्षांच्या ताब्यावरून मालकी हक्क दिला असेल तर हायकोर्ट म्हणेल की कायद्यात 12 वर्षे लागतात, मग तुम्ही 10 वर्षांवर हक्क कसा दिला? अच्छा, म्हणजे तिथे कायद्याचा प्रश्न निर्माण झाला. बरोबर. इथे हायकोर्ट खालच्या कोर्टाला कायद्याच्या मुद्द्यावर चुकीचे ठरवेल. पण जर खालच्या कोर्टाने म्हटले की कब्जा 13 वर्षांचा आहे तर हायकोर्ट त्यावर शंका घेणार नाही. हायकोर्ट फक्त कायद्याचा कीस पाडेल, तथ्य तपासणार नाही. खरंच? हो, आणि नेमकी इथेच लोकांची मोठी फसगत होते आणि केस हातातून निघून जाते. कारण लोक हायकोर्टात जाऊन पुन्हा कागदपत्रे दाखवून तथ्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, जे कोर्टाला अपेक्षितच नसते. बापरे, म्हणजे आपण हायकोर्टात जाऊन पुराव्यांवर परत एकदा नव्याने भांडू अशी जी भाबडी आशा असते ती इथेच कायमची संपते. हो, दुर्दैवाने तेच सत्य आहे. पण जर हा नियम इतका स्पष्ट आहे तर मग हायकोर्टाकडून चुका कशा होतात? हायकोर्टाचे न्यायाधीश तथ्य का तपासतात? यावरून मला सर्वोच्च न्यायालयाच्या 9 एप्रिल 2026च्या ऋषी फिशरीज प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध भावना सेठ या ताज्या निकालाची आठवण येते. ती अतिशय महत्वाची केस आहे. मला अत्यंत जिज्ञासू वृत्तीने विचारावेसे वाटते की जर नियम इतके कडक आहेत तर या प्रकरणात नक्की काय घडलं होतं ज्यामुळे सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला? या प्रकरणाची पार्श्वभूमी खूप मोठी आणि गुंतागुंतीची आहे. 1988 मध्ये एका जमिनीचा व्यवहार 15,41,000 रुपयांना ठरला होता. 15,41,000? त्या काळात ही खूप मोठी रक्कम होती. हो ना. सुरुवातीला 7,75,000 रुपये दिले गेले, पण नंतर उर्वरित पैशांच्या देयकांवरून वाद निर्माण झाला. खरेदीची मुदत 30 जुलै 1989 पर्यंत वाढवली गेली, पण तरीही व्यवहार पूर्ण झाला नाही, म्हणून प्रकरण कोर्टात गेले. मग पुढे काय झालं? 1999 मध्ये ट्रायल कोर्टाने हा खरेदीचा दावा फेटाळला आणि 27,75,000 रुपये 12% व्याजासह परत द्यायला सांगितले. अच्छा, म्हणजे ट्रायल कोर्टाने परिस्थितीचं गांभीर्य पाहून खरेदीचा व्यवहार रद्द केला आणि पैसे व्याजासह परत देण्याचे आदेश दिले. हे तर बरोबर वाटतंय. मग पुढे काय झालं? पुढे असे झाले की पहिल्या अपिलीय कोर्टाने आणि नंतर हायकोर्टाने हा खालच्या कोर्टाचा निर्णय पूर्णपणे बदलून टाकला आणि कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. हो, म्हणजेच त्यांनी खालच्या कोर्टाने तपासलेल्या तथ्यांमध्ये थेट हस्तक्षेप केला. त्यांनी स्वतःच कागदपत्रांचे पुन्हा विश्लेषण केले आणि जेव्हा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा तिथे ऑर्डर 41 रूल 11 नुसार सुप्रीम कोर्टाने अत्यंत कडक शब्दांत स्पष्ट केले की हायकोर्ट पुराव्यांमध्ये आणि तथ्यांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. इथे मला पुन्हा एकदा मध्येच थांबवावेसे वाटते. तुम्ही आता जो ऑर्डर 41 रूल 11चा उल्लेख केला तो नक्की कोणता कायदा आहे? हा दिवाणी प्रक्रिया संहितेचाच भाग आहे. अपिलांची सुनावणी कशी व्हावी याबद्दलचे हे नियम आहेत. बरं, म्हणजे अपिलाची पद्धत सांगणारा नियम. अगदी बरोबर. या नियमानुसार अपील दाखल करून घेतानाच कोर्टाने हे पाहणे अपेक्षित असते की त्यात खरोखरच कायद्याचा काही प्रश्न आहे का. सुप्रीम कोर्टाने ह्या ऋषी फिशरीज प्रकरणात हेच सांगितले की हायकोर्ट हे कोर्ट ऑफ लॉ आहे. त्यांनी पुराव्यांची नव्याने छाननी करणे, साक्षीदारांच्या साक्षींवर पुन्हा विचार करणे हे कायद्याला धरून नाहीच. म्हणजेच हायकोर्टाने त्यांची मर्यादा ओलांडली होती. ही गुंतागुंत समजून घेणे किती महत्त्वाचे आहे यातून स्पष्ट होते.
अगदी खरे आहे. आणि म्हणूनच अशाच महत्त्वाच्या, कायदेशीर आणि अचूक माहितीसाठी व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाने आपल्या महसूलशाही चॅनलला लगेच सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला हवे. नक्कीच. ही माहिती सर्वांपर्यंत पोचायलाच हवी. पण आता एक मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हायकोर्टात जाण्यात काहीच अर्थ नाही का? जर खालच्या कोर्टाने तथ्य तपासण्यात घोडचूक केली असेल तर हायकोर्टात न्याय मिळणारच नाही का? नाही, तसे अजिबात नाही. हा एक मोठा गैरसमज आहे जो आपण इथे लगेच मोडून काढला पाहिजे. म्हणजे उपाय आहे तर? नक्कीच आहे. नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया किंवा चेकलिस्ट आहे. ती जर पाळली तर नक्कीच न्याय मिळतो. हायकोर्टात पुराव्यांवर चर्चा होऊ शकते, पण त्याची एक ठराविक आणि कडक पद्धत आहे. बरं, ती पद्धत काय आहे? पहिली पायरी म्हणजे जेव्हा तुम्ही अपील दाखल करता तेव्हा सुरुवातीलाच ॲडमिशन स्टेजवर तुम्हाला हे सिद्ध करावे लागते की खालच्या कोर्टाने पुराव्यांकडे चुकीच्या पद्धतीने पाहिले आहे. म्हणजे अगदी पहिल्या दिवशी जेव्हा केस दाखल होते तेव्हाच आपल्याला हे पटवून द्यावे लागते. अगदी बरोबर. याला कायद्याच्या भाषेत परव्हर्स फाइंडिंग म्हणतात. परव्हर्स फाइंडिंग म्हणजे काय? म्हणजे एखादा पुरावा जो उघड्या डोळ्यांनी दिसतोय तो खालच्या कोर्टाने पूर्णपणे दुर्लक्षित केला असेल तरच हायकोर्ट हस्तक्षेप करू शकते. अच्छा, म्हणजे खूपच मोठी चूक असेल तर? हो. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे यासाठी तुम्हाला सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ स्वतः तयार करून द्यावे लागतात. स्वतः तयार करून द्यावे लागतात? हो. इथे आणखी एक क्विक फॅक्ट सांगते. कोर्ट तुमच्यासाठी ते प्रश्न शोधत बसणार नाही. तुम्हाला लेखी स्वरूपात द्यावे लागते की खालच्या कोर्टाने अमुक एक पुरावा ग्राह्य न धरून कायद्याची कोणती मोठी पायमल्ली केली आहे. आणि जर आपण तसं नाही केलं तर? जर तुम्ही फक्त एवढंच म्हटलं की खालच्या कोर्टाचा निर्णय चुकीचा आहे तर हायकोर्ट तुमची केस तिथेच फेटाळून लावेल. बापरे. पण असा नियम अचानक या 2026च्या केसमध्ये आला का, की यामागे आधीचाही काही इतिहास किंवा पूर्वीचे कायदेशीर दाखले आहेत? यामागे खूप मोठा कायदेशीर इतिहास आहे. या संदर्भात 3 अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक दाखले आहेत. कोणते? 2001 मधील संतोष हजारी केस, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की हायकोर्टाने नवीन प्रश्न निश्चित केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत हस्तक्षेप करू नये. म्हणजे 2001 पासून हे चालू आहे? हो. त्यानंतर 2006 मधील हिरो विनोद केस. या केसने एक वेगळाच पैलू उलगडून दाखवला. यात स्पष्ट केले गेले की पुराव्यांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी अगोदर कायद्याचे प्रश्न तयार असणं बंधनकारक आहे आणि केवळ खालच्या कोर्टाचा निष्कर्ष चुकीचा वाटतो म्हणून हायकोर्टाने त्यात बदल करू नये. अच्छा. आणि अगदी अलीकडची 2020 मधील नझीर मोहम्मद केस. या केसमध्ये तर सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्ट शब्दांत सांगितले की जोपर्यंत कायद्याचा मोठा प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत सेकंड अपील स्वीकारले जाऊ नये. म्हणजे सुप्रीम कोर्ट वारंवार हेच सांगत आले? हो ना. या सर्व प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टाने एकच गोष्ट वारंवार अधोरेखित केली आहे. योग्य प्रश्न विचारला तरच योग्य उत्तर मिळतं, नाही का? योग्य प्रश्न विचारला तरच योग्य उत्तर मिळतं. खरंच आजची ही सखोल चर्चा न्यायव्यवस्थेत संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोठा धडा आहे. आपण पाहिले की कनिष्ठ न्यायालयाचं महत्त्व किती मोठे आहे आणि हायकोर्टाची मर्यादा नक्की काय आहे. अगदी बरोबर. ऋषी फिशरीज प्रकरणावरून आपल्याला हे स्पष्ट झाले की अपील करताना भावनांपेक्षा आणि तथ्यांच्या ढिगाऱ्यापेक्षा कायद्याच्या अचूक प्रश्नांवर जास्त भर दिला पाहिजे. हो, भावना तिथे कामी येत नाहीत. म्हणूनच जेव्हा एखादी केस हायकोर्टात जाते तेव्हा तिथे तथ्यांवर अडकून पडण्यापेक्षा कायद्याचे प्रश्न विचारले गेले आहेत का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. मी सर्वांना या सर्व ताज्या आणि ऐतिहासिक निकालांच्या PDF प्रती मिळवण्यासाठी आपल्या विशेष टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होण्याचं आमंत्रण देतो. तिथे हे सगळे निकाल वाचायला मिळतील. पुढच्या व्हिडिओसाठी कोणते नवीन कायदेशीर विषय असावेत याबद्दल खाली कमेंट्समध्ये नक्की सुचवा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. अगदी बरोबर. जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.